एकीकडे ठाण्यामध्ये चंदनवाडी परिसरामध्ये झाड कोसळलेलं आहे। चंदनवाडीच्या मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते। गेल्या 3 दिवसांपासून झाड कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत। चेंबूरमध्ये तर एका विद्यार्थ्याचा मृत्यू देखील झालेला आहे। निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। ठाण्यामध्ये अपडेट्स त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर निखिल, झाड कोसळल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते। हे झाड हटवण्यासाठी प्रयत्न केले जातात का? प्रशासनाकडून त्या ठिकाणी यंत्रणांकडून कोणी पोहोचलेलं आहे का? अपडेट्स काय? नक्की आपण पाहतोय की काल रात्रीपासूनच पावसाची संततधार ही ठाण्यामध्ये सुरू आहे आणि यामुळे सकाळच्या सत्रात आपल्याला हे संपूर्ण झाड आहे जे बदामाचं मोठं झाड हे चंदनवाडी परिसरामध्ये भर रस्त्यामध्ये पडल्याचं पाहायला मिळतंय आणि याचमुळे या ठिकाणाहून ये जा करणाऱ्या शाळकरी नागरिकांना तसेच कामावरती जाणाऱ्या नागरिकांना मात्र याचा त्रास सहन करावा लागतोय। स्थानिक नागरिक आपल्याला पाहतोय की रस्त्यावरती उतरून या ठिकाणी हे झाड आणि आजूबाजूला ज्या गाड्या जातात त्यांना मार्ग दाखवण्याचं काम करतात, परंतु 2 ते 2.5 तास झाले या ठिकाणी एकही ठाणे महानगरपालिकेचं प्रशासन या ठिकाणी आलेलं नाहीये, वृक्ष प्राधिकरण नाहीये किंवा मग अग्निशमन दल या ठिकाणी पोहोचलेलं नाहीये। या ठिकाणी आपण पाहतोय की या शाळकरी मुलांची मात्र मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। या ठिकाणाहून मुख्य हा रस्ता आहे जो चंदनवाडी आतमध्ये परिसरामध्ये जातो, चरई ह्या परिसरात जातो, परंतु या ठिकाणी झाड पडल्यामुळे गाड्यांना मात्र मोठा वळसा घेऊन या ठिकाणाहून मार्ग काढावा लागतोय। अद्यापर्यंत कोणीही या ठिकाणी पोहोचलेलं नाहीये, त्यामुळे नागरिकांची गैरसोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळते। लवकरात लवकर जर हे झाड काढलं नाही तर अजून थोड्या वेळात या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील होऊ शकते, त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने या गोष्टीवरती गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे। धन्यवाद निखिल, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।